बघा आता नेक्स्ट जी क्वेश्चन आहे फर्स्ट मधला लास्ट आहे, ठीक आहे. इफ 10 फेअर कॉइन्स आर टॉस, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट देअर आर एक्झॅक्टली 3 हेड्स. म्हणजे इथं काय आहे की आपल्याला म्हणजे ज्या ट्रायल्स आहेत त्या 10 घेतलेले आहे, म्हणजे 10 कॉइन्स काय केलेले टॉस केलेले, ठीक आहे. आणि 10 पैकी 3 हेड येण्याचे एक्झॅक्ट 3 हेड येण्याचे चान्सेस किती असं विचारलेले, प्रॉबिलिटी विचारलेली, ठीक आहे. तर मग आता बघा सगळ्यात पहिले काय करायचं, सिंगल ट्रायलसाठी प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग हेड फाइंड आउट करायचं. मग बघा सोल्युशन तर नंबर ऑफ ट्रायल्स किती, n इक्वल्स टू ए 10, ठीक आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 3 हेड्स विचारलेले. मग इथं लिहायचं फॉर सिंगल ट्रायल probability of getting head, P of probability of getting head किती आहे 1/2a, ठीक आहे. कारण की हेड यायचे चान्सेस सिंगल ट्रायलमध्ये किती राहते 50%, म्हणजेच किती प्रॉबिलिटी आहे 1/2. मग आता P इक्वल्स टू किती आहे 1/2a, तर Q इक्वल्स टू किती येणार 1 - P. आता Q काय राहतं प्रॉबिलिटी ऑफ नॉट गेटिंग हेड, मग हेड न येण्याचे चान्सेस किती आहे, तर टोटल प्रॉबिलिटी 1 राहते आणि प्रॉबिलिटी ऑफ हेड किती आहे 1/2 आहे, म्हणजेच Q इक्वल्स टू पुन्हा काय येणार आहे 1/2 येणार आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला P पण भेटला Q पण भेटला. मग आता इथं लिहायचं बाय युझिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, बाय युझिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन नुसार काय येणार इथं फॉर्म्युला P ऑफ R इज इक्वल्स टू NCR P रेस टू R आणि Q रेस टू N - R, ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व करायचं. मग या फॉर्म्युल्यानुसार बघा आपल्याकडं तर बघा फॉर्म्युल्यानुसार आता आपल्याला काय विचारलं आहे प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग गेटिंग 3 हेड्स, ठीक आहे. 3 हेड्स म्हणजे R इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 3 दिलेलं आहे. मग इथं काय येणार P ऑफ R P ऑफ 3, ठीक आहे. P ऑफ 3 इज इक्वल्स टू आता N किती आहे 10 आहे, म्हणजे 10C3, त्याच्यानंतर ना P रेस टू R किती इथं 3 आहे आणि Q रेस टू 10 - 3. मग बघा इथे येणार 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल, ब्रॅकेटमध्ये येणार 10 - 3 फॅक्टोरियल इंटू 1/2, कारण Pची व्हॅल्यू किती आहे 1/2 आणि इंटू परत Qची व्हॅल्यू किती आहे 1/2 आणि इथं 10 - 3 म्हणजे येणार 7. मग बघा आपण हा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज केला, तर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला जर माहीत नसेल तर मी इथं लिहून देतो. मग बघा NCR इज इक्वल्स टू काय राहतं N फॅक्टोरियल अपॉन R फॅक्टोरियल इंटू N - R फॅक्टोरियल, हा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तर मग इथं येणार आता आपला आन्सर. हे फॉर्म्युला तुम्हाला लिहायची गरज नाही ॲक्च्युली, तर तुम्ही म्हणजे मी तुम्हाला माहीत नसेल म्हणून इथं लिहिलेलं आहे, ठीक आहे. आणि तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता. मग बघा आता आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट करू. P ऑफ 3 इज इक्वल्स टू कॅल्क्युलेटरमध्ये बघा आता तर बघा इथे येणार आहे बघा 10 फॅक्टोरियल डिवाइड बाय, बघा 10 फॅक्टोरियल कसं आणायचं पहिले 10 प्रेस करायचं, नंतर शिफ्ट X इनवर्स दिसतंय बघा X इनवर्स प्रेस करायचं डिवाइड बाय, आता किती इथं 3 फॅक्टोरियल शिफ्ट म्हणजे 3 दाबून शिफ्ट X इनवर्स प्रेस करायचं इंटू पुन्हा 7 शिफ्ट इनवर्स
म्हणजे इथे येतं 120. मग बघा याची व्हॅल्यू जी आहे ती किती आली 120 इंटू 1/2⁻³ इंटू 1/2�7 आणि P(3) इज इक्वल्स टू बघा 120 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 1/2⁻³ पुन्हा इंटू 1/2�7. ठीक आहे. तर त्याचा आन्सर येतं बघा 0. एक मिनिट थांबा, इथं कॉम्बिनेशन येत नाही. ठीक आहे, आधी सेपरेट सॉल्व करा, येत नसेल तर 10 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल इंटू 7 फॅक्टोरियल. हां येतं 120. ठीक आहे, 120 इंटू 1/2 बघा 10 - 3 किती येतं 7 येतं. ठीक आहे, आणि त्याचा आन्सर आला बघा इथे येणार 1/2⁻³ इंटू 1/2�7. मग हे जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं 0.111718. ठीक आहे, 4-5 डिजिटपर्यंत आन्सर लिहायचं, 4 लिहायचं मॅक्सिमम. ठीक आहे, मॅक्सिमम 4 ते 5 पर्यंत लिहायचं. मग प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग 3/8 किती आली, तर ती आली बघा 0.11718. ठीक आहे, मग खाली लिहायचं वाटलं तर प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग 3/8, काही गरज नाही लिहायची. इथपर्यंत जर लिहिलं तरी पण तुम्हाला 2 पैकी 2 मार्क भेटणार. ठीक आहे, म्हणजे इथं आपण काय केलं, एकदा सिंगल ट्रायलसाठी P फाइंड आउट केला, नंतर P वरून Q फाइंड आउट केला, नंतर बाय युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन P(r) इज इक्वल्स टू NCR P(r) Q(n-r) या फॉर्म्युल्यानुसार R इक्वल्स टू बघा आता इथं काय आहे की प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स, म्हणजे आपल्याला 3 हेडची प्रॉबिलिटी फाइंड आउट करायची होती, म्हणजे R इक्वल्स टू 3. मग P(3) इज इक्वल्स टू 10C3 P(3) आणि Q(10-3) आणि कॉम्बिनेशनचं येतं बघा 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 10-3 फॅक्टोरियल इंटू 1/2⁻³ इंटू 1/2�7. मग P(3) काय आलं 0.11718. ठीक आहे, मग हे आलं आपलं त्याचं आन्सर. तर बघा आता आपण पहिलं क्वेश्चन पूर्ण सॉल्व केलेलं आहे. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये 7 क्वेश्चन येतात आणि 7 पैकी तुम्हाला 5 सॉल्व करायचे राहतात. तर त्याच्यामध्ये 2 प्रश्न हे डेफिनाइट इंटिग्रेशनचे राहतात, 2 प्रश्न इंडेफिनाइट इंटिग्रेशनचे, 1 प्रश्न डेफिनाइट इंटिग्रेशनचा, त्याच्यानंतर एक डिफरन्शियल इक्वेशनचा, त्याच्यानंतर इथं पुन्हा 2 क्वेश्चन हे चौथ्या युनिटवर आलेले न्यूमरिकल मेथडवरती आणि एक आलं आहे सायमल्टेनियस इक्वेशनवरती. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एक क्वेश्चन आला प्रॉबिलिटीवरती. तर असे टोटल 7 प्रश्न आपण आता सॉल्व केले 10 मार्कासाठी. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पण सॉल्व करणार आहे, क्वेश्चन नंबर 2.